श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे, श्रावण महिना आपला चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्रावणी सोमवार जे असतात ते कशा पद्धतीने करायचे आहेत। श्रावणी सोमवार जे आहेत यावर्षी म्हणजे 2026ला श्रावणी सोमवार हे किती आलेले आहेत। श्रावणी सोमवारला शिवामूठ जी असते ती वेगवेगळी असते, ती कोणती असणार आहे ते जाणून घेऊ। कोणत्या तारखेला असणार आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत। तसेच श्रावणी सोमवार करत असताना आपल्याला काही वस्तू ज्या असतात, खाण्याचे पदार्थ असतात ते वर्ज्य करायचे असतात। आपण या वस्तू खाल्ल्याने आपला उपवास जो असतो तो मोडत असतो, म्हणून आपण या वस्तू खायच्या नाहीत। तसेच श्रावणी सोमवाराच्या दिवशी आपल्याला काही उपासना ज्या असतात भगवान शिवांच्या त्या करायच्या आहेत। यापैकी ज्या सेवा सांगणार आहे किंवा उपाय आपण उपासना आहे ती आपण करायचीच आहे। आता थोडी का असेना, तुम्ही म्हणाल मला वेळ नाही ताई, पण मात्र थोडी का असेना पूजा आपल्या घरात होणं खूप महत्त्वाचं असतं। कारण श्रावण महिना हा भगवान शिवांचा महिना आहे, त्यांना समर्पित आहे आणि शिवांची आराधना थोडी जरी आपण केली ना ते लवकर पावणारे आहेत। म्हणून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या ज्या अडचणी असतात, संसारिक अडचणी तुम्हाला येत असतील तर त्या अडचणी दूर करायचं काम हे कोण करतं, तर भगवान शिव करत असतात। म्हणून शिवांची आराधना करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। हा महिना जो असतो हा खूप महत्त्वाचा आहे, खूप पवित्र असा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपल्याला थोडी का असेना सेवा आपल्याला भगवान शिवांची करायची आहे। आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सांगेल तर आपला जो श्रावण महिना म्हणजे श्रावण महिना जो आहे 2026मध्ये तो 13 ऑगस्ट या दिवसापासून सुरुवात होणार आहे, तर 11 सप्टेंबर या कालावधीपर्यंत चालणार आहे। या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पहिला जो श्रावणी सोमवार आहे तो 17 ऑगस्ट 2026 या दिवशी येणार आहे। शिवामूठ राहणार आहे तांदूळ। दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तो येणार आहे 24 ऑगस्ट या दिवशी आणि त्या दिवशी म्हणजे शिवामूठ जी असेल ती तिळाची राहणार आहे। आता तिसरी जी आहे तिसरा श्रावणी सोमवार येणार आहे 31 ऑगस्ट 2026 या दिवशी, त्या दिवशी शिवामूठ राहणार आहे हिरवे मूग जे असतात त्याची। आणि चौथा श्रावणी सोमवार येणार आहे 7 सप्टेंबर, आपली शिवामूठ राहणार आहे जवस। तर शिवामूठ म्हणजे काय, भगवान शिवांना शिवामूठ वाहिली जाते, म्हणजे जे धान्य येत असतं, शेतकरी जे धान्य पिकवतात ते शिवांना अर्पण केलं जातं। या शिवामुठीला खूप महत्त्व दिलं जातं। शिवामूठ म्हणजेच काय, अगदी थोडं नाही तर मूठ भरून आपण धान्य घ्यायचं आहे आणि ते आपण शिवामुठी ज्या असतात त्या अर्पण करायच्या असतात। प्रत्येक सोमवारच्या वेगवेगळ्या शिवामूठ आहे हे लक्षात घ्या। जर आता यावर्षी 4 सोमवार आलेले आहेत, मात्र काही वर्षी असं होत असतं की 5 सोमवार येत असतात, मग 5व्या सोमवारी सातूचे जे धान्य असतं ते अर्पण करावं लागतं। पण यावर्षी 4च श्रावण सोमवार आहेत, त्यामुळे आपण हे 4 धान्य जे सांगितले ते आपण अर्पण करायचे आहेत। आता श्रावणी सोमवार जे आहेत ते आपण उपवास करत असतो, पण उपवास करत असताना आपल्याला काही उपासनासुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या असतात। आता श्रावणी सोमवारच्या दिवशी घरामध्ये आपण शिवांची पूजा कशी करावी हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा। त्या पद्धतीने साधी आणि छोट्या पद्धतीने आपण उपासना किंवा पूजा आपण श्रावणी सोमवारी करायची आहे। मात्र त्या दिवशी सेवा आपल्याला कुठल्या करायच्या आहेत, तर रुद्राभिषेक, जर तुम्हाला वेळ साध्य झाला तर रुद्राभिषेकाची सेवा जी असते ती आपण करायची आहे। श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक दररोज रुद्राभिषेक करत असतात, संकल्पयुक्त सेवासुद्धा करत असतात। म्हणून तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवासुद्धा रुद्राभिषेकाची करू शकतात। नाही शक्य झालं तर 4 सोमवार येणार आहे तर 4ही सोमवार करा। 4 सोमवार नाही शक्य झालं तर 1 सोमवार तरी तुम्ही रुद्राभिषेक करा, असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल। सोमवारी नाही जमलं तर बघा तुमचा सुट्टीचा दिवस कोणता तो बघा, त्या दिवशी करा, पण नक्कीच एक तरी रुद्राभिषेक आपल्या घरात होणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। त्यानंतर दुसरंच म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण। आता शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण कसे करावे ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती टाकण्यात आलेली आहे। त्या पद्धतीने तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण तुम्ही 3 दिवसीय, 1 दिवसीय, 3 दिवसीय, 7 दिवसीय, नाहीच शक्य झालं जेवढे अध्याय आहेत 15 अध्याय आहेत तर 15 दिवसांपर्यंत तुमचं एक पारायण होत असतं। दररोज 1 अध्याय वाचला तरीसुद्धा चालेल। तर तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण आपल्या घरात व्हायलाच पाहिजे श्रावणमध्ये, म्हणून नक्कीच हे पारायण करा। तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण शक्यच नाही, वेळच साध्य नाही, सकाळी जाते अगदी संध्याकाळी येते, तर बघा सोमवारच्या दिवशी श्रावणी सोमवार असेल त्या दिवशी तरी निदान तुम्हाला सांगेल तर शिवलीलामृत या ग्रंथामधला 11वा जो अध्याय आहे हा पठण करा। हा मेरुमणी मानला जातो। हा अध्याय पठण केल्याने आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथाचं
पठण केल्याचं पुण्यप्राप्ती मिळत असते. म्हणून 11वा अध्याय नक्कीच आपल्या घरामध्ये पठण करा. त्यामुळे आपल्या घरातील दोषही दूर होत असतात आणि जे नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघायला मदत होत असते. म्हणून हा अध्याय नक्कीच आपल्या घरामध्ये पठण करावा. त्यानंतर दुसरी सेवा म्हणजेच तर भगवान शिवांना जलाभिषेक करावा. त्यानंतर कच्चं दूध जे असतात ते आपण वाहू शकतो. अजून तुम्हाला सांगेल, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ऊसाचा रस म्हणजे कोणत्या वस्तू आपण अर्पण करू शकतो, ऊसाचा रस आपण अर्पण करू शकतात. अजून तुम्हाला सांगेल, दूध वाहताना हे कच्चंच असावं. पंचामृत आपण वाहू शकतो, खडी साखरेचा अभिषेक करू शकतो, सदाचा करू शकतो, तुपाचा करू शकतो, मधाचा, जे शक्य होईल त्याचा अभिषेक तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. त्यानंतर सांगेल, बेलपान हे आपण अर्पण करू शकतो. बेलपान अर्पण करत असताना 108 नामावली जी आहे, शिव अष्टोत्तरशत नामावली नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये देण्यात आलेली आहे. अगदी ती सेवा तुम्ही दररोज केली तरी चालेल. नाही दररोज जमलं तर श्रावणी सोमवारी करा. तुमच्याकडे 108 बेलपानं नसतील तर अगदी एक पान जरी असेल, पण मात्र ते तुटलेलं नसावं, चांगल्या स्वरूपात असावं. असं एक बेलपान जरी असेल तर तुम्ही उजव्या हातात ते बेलपान घ्या आणि अष्टोत्तरशत नामावली म्हणून शेवटच्या नावाला आपण भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करा. अशा पद्धतीने सुद्धा चालेल. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल आपण वाहू शकतो. सफेद फुलं चालतील, सफेद फुलं वाहू शकतो. भस्म आवडतं भगवान शिवांना, चंदन आवडतं, ते आपण अर्पण करू शकतो. पांढरी फुलं चालतील. ठीक आहे, या पद्धतीने आपण अर्पण करू शकतो. मात्र श्रावणी सोमवार जर असेल त्या दिवशी कोणत्या वस्तू आपण वर्ज्य कराव्या किंवा कोणत्या आपण अर्पण करू नये, तर भगवान शिवांना आपण सर्वप्रथम सांगेल हळदी कुंकू अर्पण करू नका. त्यानंतर अजून सांगेल, केतकीचं फूल जे असतं ते अर्पण करायचं नाही, ते चालत नाही. तुळशीचं पान जे असतं ते भगवान शिवांना अर्पण करू नका, हे लक्षात घ्या. दूध जे असतं ते कच्चंच अर्पण करावं, ते तापवलेलं दूध नसावं. पाणी जे असतं ते थंड पाणी आपण अर्पण करावं, गरम पाणी वापरत नाही भगवान शिवांना, म्हणून आपण ते वर्ज्य करावं, नाहीतर उलटा परिणाम आपल्याला बघायला मिळेल. म्हणून या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवा. भगवान शिवांची आराधना करत असताना काळे वस्त्र परिधान करू नका. निळे, काळे, सफेद वस्त्र जे असेल कपडे ते परिधान करा किंवा लाईट कलरचे कपडे परिधान करा. ड्रेस असो, साडी असो, कुर्ता पजामा जे असेल ते पांढरे कपडे आपण परिधान करावे पूजेसाठी. या पद्धतीने करा. भगवान शिवांची जी आराधना बोलतो, लघु रुद्र, मोठा रुद्र जे असतात ते आपण करू शकतो. शिवमहिम्न जे असतं ते आपण पठण करून आपण महादेवांची आराधना करू शकतो, अभिषेकसुद्धा करू शकतो. महामृत्युंजय मंत्र जो आहे तो नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये या सगळ्या सेवा आहेत. नाही तुम्हाला जमलं तर महामृत्युंजय मंत्र अगदी रोज आपण 1 माळ जप करा, 11 वेळा जप करा तरीही चालेल. थोडी का असेना सेवा आपल्याला भगवान शिवांची करायची आहे, म्हणून नक्कीच महामृत्युंजय मंत्र किंवा मग आपण आपला जो गायत्री मंत्र आहे शिवांचा तो सुद्धा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, रुद्र गायत्री मंत्र म्हणतात, तो सुद्धा आपण 11 वेळा किंवा मग 1 माळ जप करू शकतो. या पद्धतीने आपण या सेवा करू शकतो. आणि या सेवा करत असताना हे काही गोष्टी ज्या असतात या वर्ज्य करायच्या असतात. या पद्धतीने आपण सेवा केल्या तर नक्कीच भगवान शिवांना या अर्पण होत असतात. कुठलीही एक सेवा घ्या, या ज्या सेवा सांगितल्या यापैकी तुम्ही कुठलीही एक सेवा घ्या, ती सेवा भगवान शिवांच्या चरणी आपण अर्पण करू शकतो. मी म्हणणार नाही की सगळ्याच सेवा करा, जी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही अर्पण करावी. राहिला पुढचा प्रश्न तर उपवासाचा. तर उपवास कसा करावा? श्रावण सोमवार जो असतो हा उपवास आपण बघा फराळ करून करू शकतो. मीठ जे असतं ते एक वेळ खावे, म्हणजे सकाळी आपण मीठ खाऊ नका, संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण मीठ खाऊ शकतो. जे जेवण बनवणार आहोत त्यामध्ये मीठ सकाळी जे असतं ते सेंधव मीठ आपण खाऊ शकतो. शेंगदाणे वगैरे साबुदाण्याची खिचडी चालते, पण सेंधव मीठ वापरावं. त्यामध्ये बघा तुम्ही फळं जे असतात ते सगळे घेऊ शकतात, ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात, दुधापासून पदार्थ जे बनतात ते सगळे खाऊ शकतात. या पद्धतीने राजगिऱ्याची लाडू जे असतात ते चालतात, शेंगदाण्याची चिक्की, राजगिऱ्याची चिक्की या पद्धतीने घेऊ शकतात. फळं सगळे घेतात, पण त्यामध्ये तुम्हाला आवर्जून सांगेल की भगर आपण खात नाही, हे लक्षात ठेवावं. भगर कधीही खाल्ली जात नाही. भगवान शिवांच्या उपवासासाठी मीठ जे असतं ते संध्याकाळी आपल्याला जेवणामध्ये घ्यायचं आहे. जेवण करत असताना किंवा उपवास तोडत असताना आपण उपवास कधी सोडावा? तर बघा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. गाव बदललं की वेश बदलली की तसं बोलतात ना, त्या पद्धतीने आमच्याकडे उपवास हा 4 वाजता 5 वाजता म्हणजे सूर्यास्ताच्या आधी सोडला जातो. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते तुम्ही बघा. तुमच्याकडे जर रात्री उपवास सोडला जातं तर रात्री सोडा, काही हरकत नाही. अशा पद्धतीने करा. गोडाचा काहीतरी पदार्थ बनवू शकतात, त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकतात. डाळ, भात, भाजी, चपाती अशा पद्धतीने बनवा. तुमच्या पद्धतीने
तुमच्याकडे जी पद्धत असेल ती वापरा. आणि बऱ्याच ठिकाणी मुळा खाऊन सोडली जाते, बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी खाऊन सोडली जाते. तुमच्याकडे जर पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. आमच्याकडे मात्र सूर्यास्ताच्या आधी हा उपवास सोडला जातो, म्हणून आम्ही सूर्यास्ताच्या आधी सोडत असतो. 4 वाजता 5 वाजता या पद्धतीने उपवास सोडत असतो. दिवसभर उपवास करतो, रात्री मात्र जेवत नाही किंवा उपवासाचं सुद्धा रात्री खात नाही. अशा पद्धतीने श्रावणी सोमवार केला जातो. देवांना नैवेद्य दाखवायचा, नंतर आम्ही उपवास सोडत असतो. आता जी पूजा आपण करणार आहोत श्रावणी सोमवारी, ती सकाळी पासून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही कधीही आराधना उपासना करा तरीसुद्धा चालेल. फक्त एवढं सांगेल, ती जी सेवा किंवा उपासना आपण जर पाठ मांडला असणार तर तो रात्रभर राहू द्या, म्हणजे आपल्या घरामध्ये तेवढी ऊर्जा जास्त प्रमाणात असते. सकाळी तुम्ही पूजा केली तर दिवा आपण तेवत ठेवा, संध्याकाळी परत अजून त्या ठिकाणी जी पूजा मांडलेली असते तिथे दिवा आपण प्रज्वलित करावा, धूपदीप महादेवांना दाखवायचे, रात्रभर आपण ठेवा. अशा पद्धतीने आपण उपवास असतो त्या दिवशी त्या पद्धतीने पूजा करायची असते. तर ही झाली संपूर्ण माहिती. आता श्रावण महिना आपला चालणार आहे, तर नक्कीच हे जे उपवास किंवा ही जी काही सेवा आहे ही नक्कीच आपल्याला करायची आहे. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई मी उपवास करणार नाही आहे, तर मला अभिषेक करायला चालेल का, किंवा कुठल्याही सेवा ज्या आहेत त्या सेवा करायला चालतील का? कारण बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडत असतो. तुम्ही उपवास केला ठीक, नाही केला तरीही चालेल, पण मात्र सेवा करायला चालेल, अभिषेक करायला चालेल, भगवान शिवांची जी पिंड असते देवघरामध्ये त्या पिंडीची उपासना आराधना जी काही तुम्हाला करता येईल ती करायला चालेल. असा काही नियम नाही की उपवास केला नाही म्हणून उपासना करायची नाही किंवा सेवा करायची नाही. करू शकतात, सगळ्यांना चालत असतं. फक्त तुम्हाला सांगेल की आपण जे काही उपासना करत असतो ती मनापासून करा. सगळ्याच सेवा करू नका, कुठली तरी एकच करा, पण मात्र ती मनापासून करा. भगवान शंकरांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. आणि भगवान शंकर एवढे मायाळू आहेत ना, एवढे भोळे आहेत ना, ते बघा त्यांची थोडी का असेना आपण उपासना केली ना ते लवकरात लवकर पावणारे देव जे असतात ना ते भगवान शिव आहेत आणि देवांचे अधिपती आहेत. म्हणून त्यांना पावायचं म्हणजे त्यांना अर्पण करायच्या वेळेस मनापासून करा आणि हृदयापासून सेवा करा. थोडी करा पण छान करा, असं मी तुम्हाला अवश्य इथे सांगेल. तर या पद्धतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा पद्धतीने ज्या ज्या तुम्हाला सांगितल्या त्या सेवा करायच्या आहेत. नक्कीच सगळ्यांनी सेवा करा आणि थोडी का असे ना भगवान शिवांच्या चरणी अर्पण करा. चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा.